नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमीबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन मोठे शासन निर्णय जारी केले आहेत. हे दोन्ही निर्णय 17 ऑक्टोबर 2025 रोजी महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 आणि मे 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लेखात आपण दोन्ही शासन निर्णयाची सविस्तर माहिती, त्यामध्ये पात्र जिल्हे, मंजूर निधीची रक्कम, वितरण प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूयात पहिला शासन निर्णय काय सांगतो. या शासन निर्णयानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील पिके पूर्ण वाहून गेली होती. जमिनीतील सुपीकता कमी झाली होती आणि शेतकऱ्यांवर आर्थिक ओझे ओढले होते. हे नुकसान लक्षात घेऊन शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्य शासनाने 13,33,79,000 रुपये इतका निधी मंजूर केला आहे. हा निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात म्हणजेच डीबीटी द्वारे जमा केला जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागणार नाही किंवा मध्यस्थाची गरज भासणार नाही. शासन थेट त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करणार आहे. कोकण विभागातून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर विभागातून गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंजूर निधी जमा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार निधी वाटप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोकण आणि विदर्भामधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई म्हणून ही मदत शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. आता दुसऱ्या शासन निर्णयाकडे पाहूया. हा शासन निर्णय राज्यातील त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना मे 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठा फटका बसला होता. या काळात महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नद्या तुडुंब भरल्या आणि अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली. या परिस्थितीमुळे हजारो हेक्टर शेतीचे पिकाचे नुकसान झाले. ही स्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुसरा शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार 34,47,69,000 रुपये इतका मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार ही रक्कम सुद्धा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारचा अर्ज किंवा प्रक्रिया नाही. स्थानिक प्रशासन आणि कृषी विभाग यांच्या समन्वय पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा करून थेट डीबीटी मार्फत ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. कोकण विभागातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातून पुणे, सांगली, नागपूर विभागातून नागपूर, वर्धा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर विभागातून बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, अमरावती विभागातून अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात शासनाकडून निधी जमा केला जाणार आहे. शासन निर्णय प्रत्येक जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती, बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि संबंधित निधीचे प्रमाण सुद्धा नमूद केले गेले आहे. शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की दोन्ही निर्णयांमधील डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जी काही रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या मदतीने पात्र लाभार्थ्यांची माहिती निश्चित केली जाईल. एकदा पात्र निश्चित झाल्यानंतर निधी थेट खात्यात जमा होईल. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही मध्यस्थी भूमिका राहणार नाही, ज्यामुळे पारदर्शकता आणि जलद गतीने मदत होईल. वितरण पद्धत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा. आवश्यक अट आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असणे, केवायसी व पूर्ण करणे. विभाग जबाबदार महसूल व वन विभाग
महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 17 ऑक्टोबर 2025 लाभार्थी गट अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी मुख्य उद्दिष्ट शेतीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दिलासा देणे. तर अशा प्रकारे जे काही 13,33,00,000 रुपये जे काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहे याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नवीन अपडेट्ससह पुढील व्हिडिओमध्ये.